वेलकम टू आवर हिस्ट्री एज्युकेशन अकॅडमी. सो टुडे आज आपण एक इम्पॉर्टंट आणि एक एवढा इंटरेस्टिंग चॅप्टर स्टार्ट करणार आहोत जे की तुमचा 8वी 9वीमध्ये झालेला आहे. ठीक आहे, 8वी 9वीमध्ये झालेला आहे. जर का तुम्हाला आठवत असेल तर 8वी 9वीमध्ये झालेला आहे. त्याचं नाव थेरी ऑफ इक्वेशन्स. आता इक्वेशन म्हटलं त्याची थेरी आहे. ठीक आहे, म्हणजे थेरी म्हणजे त्या इक्वेशनसाठी इक्वेशन कसे असतात, कुठून येतात, पॉलिनॉमियल असतात, कसे असतात, पॉलिनॉमियल डिग्री काय असते हे आपण बघणार आहोत थोडक्यात. हां, जे तुमचं सर्वात इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ठीक आहे, तर पहिलं आपण थेरी ऑफ इक्वेशन्स. पहिले इक्वेशन समजलं पाहिजे. इक्वेशन कुठून येतात? एक्सप्रेशनमधून येतात. एक्सप्रेशन कसे असतात? एक्सप्रेशन असतात व्हेरिएबल कॉन्स्टंटचं कॉम्बिनेशन. ठीक आहे, ते सर्व गोष्टी तुम्हाला जनरल माहीत असतात. ठीक आहे, माहीत असेल तर मग आपण फर्स्ट बघणार आहोत की पहिलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. एक्सप्रेशन आणि इक्वेशन मध्ये डिफरन्स आहे. एक्सप्रेशन कशापासून बनते? एक्सप्रेशन तर दोन टाईपचे असतात. एक तर असते अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि एक असते न्यूमेरिकल एक्सप्रेशन. ठीक आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन कसे असतात? हे तर फक्त नंबरचे एक्सप्रेशन असतात. हां, नंबरचे म्हणजे 1 + 2 हे झालं न्यूमेरिकल एक्सप्रेशन. बट अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतात व्हेरिएबलचे, कॉन्स्टंटचे, कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट असे एक्सप्रेशन म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन. मग या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं कॉम्बिनेशन म्हणजे सपोज 2x + 2 इक्वल्स टू जर का मी 0 केलं तर याला म्हणतात इक्वेशन. म्हणजे ज्या दोन एक्सप्रेशनला मी एका इक्वल्स टू साईनने कनेक्ट केलं त्याला म्हणतात इक्वेशन. दोन एक्सप्रेशनला जर का मी इक्वल्स टू साईनने कनेक्ट करत असेल तर त्याला म्हणतात इक्वेशन. बस एवढं लक्षात ठेवायचं, एक्सप्रेशन आणि इक्वेशनचा डिफरन्स. ठीक आहे, मग राहिली गोष्ट आता काय केलं मी आता थेरी ऑफ इक्वेशन बघायचं आहे. तर थेरी ऑफ इक्वेशनमध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट टर्म येते पॉलिनॉमियल. काय ते? पॉलिनॉमियल. मग काय करतो मी? एक एक्सप्रेशन कन्सिडर करतो. एक एक्सप्रेशन आहे, an expression f of x equals to a0 plus a1x plus a2x square plus up to so on an x to the power n. an where an is not equals to 0 and n काय असला पाहिजे? एक नॉन निगेटिव्ह इंटीजर. आता नॉन निगेटिव्ह इंटीजर म्हणजे काय? तर सर्व पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजेच हे एक एक्सप्रेशन आहे a0 plus a1x plus a2x square plus up to so on an x to the power n. याला काय म्हणतात? इज कॉल्ड पॉलिनॉमियल. याला म्हणतात पॉलिनॉमियल इन एक्स. काय म्हणतात त्याला? पॉलिनॉमियल इन एक्स. ठीक आहे, मग याला म्हणतात पॉलिनॉमियल एक एक्सप्रेशन असं आहे. आता पॉलिनॉमियलचे आपण डिग्री कशी डिफाईन करू शकतो? मग याला आता एक नेक्स्ट टर्म आली डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय? तर गिवन पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री. काय लिहायची? हायेस्ट पॉवर ऑफ एक्सप्रेशन. म्हणजे डिग्री. आता सपोज जर का इथे एखादं पॉलिनॉमियल असतं, याची डिग्री काय? मग n. काय डिग्री याची? n. सो याला म्हणतात पॉलिनॉमियल इन एक्स ऑफ डिग्री n. काय म्हणतात त्याला? डिग्री n. का बरं? कारण की याच्यात हायेस्ट पॉवर काय? n आहे. इथे 1 2 3 अप टू सो ऑन n पर्यंत चालली आहे, म्हणून इथे हायेस्ट पॉवर काय झाली? n. सो याची डिग्री काय झाली? n. सपोज एखादं एक्सप्रेशन असतं x³ + 2x + 1 = 0. आहे एक्सप्रेशन इक्वेशन झालं. ठीक आहे, हे एक्सप्रेशन आहे सपोज. तर या एक्सप्रेशनची डिग्री काय असते? डिग्री काय असते? काय असते? 3 असते. का बरं? कारण की इथे डिग्री हायेस्ट पॉवर या एक्सप्रेशनची हायेस्ट पॉवर. सो 3 आहे, इथे 1 आहे, इथे 0 आहे. बरोबर आहे. तर ही झाली डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता डिग्री ऑफ पॉलिनॉमियलच्या बेसिसवर पॉलिनॉमियलचे खूप म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियलच्या बेसिसवर पॉलिनॉमियलचे डिफरंट टाईप्स पडतात. जर का सपोज डिग्री 1 असेल तर त्याला म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. काय म्हणतात त्याला? लिनियर पॉलिनॉमियल. जर का डिग्री असेल 2 तर त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि जर का डिग्री असेल 3 तर त्याला म्हणतात क्युबिक पॉलिनॉमियल. डिग्री असेल 4 तर त्याला म्हणतात बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. काय असते? मग डिग्री तर समजलं आपल्याला. पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर म्हणजे एक्सप्रेशनची हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री. तर डिग्री जर का 1 असेल तर लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक, डिग्री 3 असेल तर क्युबिक आणि डिग्री 4 असेल तर बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर या टाईपमध्ये आपण पॉलिनॉमियल तर डिफाईन केले. ठीक आहे, मग नेक्स्ट आहे की कॉन्स्टंट पॉलिनॉमियल काय असते. ठीक आहे, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल काय असते? आता कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे काय?
आता सपोज एफ ऑफ एक्स एक फंक्शन आहे आणि इथं 5 आहे. काय आहे? 5. हे कॉन्स्टंट नंबर आहे. आता म्हणजे कॉन्स्टंट नंबर म्हणजे पॉलिनॉमियल होत नाही काय? होते. कॉन्स्टंट फंक्शन हे पॉलिनॉमियल होते. का बरं? कारण की याच्या सोबत एक व्हेरिएबल असते. काय असते? व्हेरिएबल असते आणि व्हेरिएबलचा पॉवर असते 1. आता x टू द पॉवर 0 काय असते? 1. याला आपण 5 लिहू शकतो. म्हणजेच कॉन्स्टंट पॉलिनॉमियल पण असते कशा टाईपमध्ये? अशा टाईपमध्ये. आणि लक्षात ठेवायचं डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. काय असते? डिग्री 0 असते. बघा कशी की 5 कॉन्स्टंट पॉलिनॉमियल होता. मग मी काय केलं? त्याला काय केलं? व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट केलं. सो 5 इंटू एक्स टू द पॉवर 0. सो एक्स टू द पॉवर 0 म्हणजे 1. सो 5 इंटू 1 इट इज 5. बरोबर आहे? 5. तर हे झालं आपलं कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. आता आणखी एक अनदर टर्म येते की मोनिक पॉलिनॉमियल. काय असतात? मोनिक पॉलिनॉमियल. आता मोनिक पॉलिनॉमियल म्हणजे काय? मोनिक पॉलिनॉमियल म्हणजे काय? मोनिक पॉलिनॉमियल म्हणजे जो त्या पॉलिनॉमियलचा हायेस्ट पॉवर असते. काय असते? हायेस्ट डिग्री पॉलिनॉमियलची जे हायेस्ट टर्म असते. सपोज यामध्ये एक्स क्यूब प्लस 2x प्लस 3 इक्वल्स हा सपोज पॉलिनॉमियल आहे. ठीक आहे. कोणता पॉलिनॉमियल आहे? क्यूबिक. का बरं? कारण की डिग्री काय? 3 आहे. सो क्यूबिक पॉलिनॉमियल आहे. तर हा जो हायेस्ट डिग्रीवाली म्हणजे हायेस्ट पॉवरवाला जो टर्म असते, ही हायेस्ट पॉवरवाला टर्म आहे ना, त्याचा कोएफिशियंट काय असला पाहिजे? 1 असला पाहिजे. नेहमी त्याचा कोएफिशियंट काय असला पाहिजे? 1 असला पाहिजे. त्याला म्हणतात मोनिक पॉलिनॉमियल. म्हणजे कोएफिशियंट ऑफ हायेस्ट पॉवर इज 1. कोएफिशियंट ऑफ हायेस्ट पॉवर इज 1. त्याला म्हणतात मोनिक पॉलिनॉमियल. अ पॉलिनॉमियल इज सेड टू बी मोनिक इफ अँड ओनली इफ इट्स लीडिंग कोएफिशियंट म्हणजे लीडिंग कोएफिशियंट an इज 1. म्हणजे सपोज या एक्सप्रेशनला तुम्ही मोनिक पॉलिनॉमियल केव्हा म्हणसाल? जेव्हा हा लीडिंग कोएफिशियंट म्हणजे जो एक्स टू द पॉवर n आहे, हायेस्ट पॉवर आहे ना, त्याचा लीडिंग कोएफिशियंट जो आहे, कोएफिशियंट म्हणजे समोरचा व्हेरिएबलच्या समोरचा. आता एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे? A2. एक्सचा कोएफिशियंट A1. तर लीडिंग कोएफिशियंट काय असला पाहिजे? 1. तर लीडिंग कोएफिशियंट काय असला पाहिजे? 1. त्याला म्हणतात मोनिक. सो हा मोनिक पॉलिनॉमियल झाला. बट जर का असं असतं की 2x² प्लस 3x प्लस 2 जर का असा असता तर काय झालं असतं? आता याचा लीडिंग कोएफिशियंट जो हायेस्ट पॉवर आहे त्याचा कोएफिशियंट काय? 2 आहे. तर हा मोनिक पॉलिनॉमियल झाला असता का? नसता. हा झाला असता. बरोबर आहे? याला म्हणतात मोनिक पॉलिनॉमियल. मग पॉलिनॉमियलचे आपण डिफरंट टाईप्स बघितल्या. मग आता याच्यानंतर नेक्स्ट आहे ओके. सो आपण बघितलं पॉलिनॉमियल्स काय असते. त्यानंतर आपण बघितला मोनिक पॉलिनॉमियल, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, त्याच्यानंतर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ठीक आहे. आता बघणार आपण पॉलिनॉमियल. आतापर्यंत पॉलिनॉमियल बघितलं म्हणजे एक्सप्रेशन बघितलं. ठीक आहे. आता जर का मला म्हणायचं असेल पॉलिनॉमियल इक्वेशन काय, तर पॉलिनॉमियल इक्वेशन काय असतात? आता पॉलिनॉमियलमध्ये आम्हाला एफ ऑफ एक्स इक्वल्स टू a0 प्लस a1x प्लस a2x² प्लस अप टू 1 an x टू द पॉवर. हे काय इज कॉल्ड पॉलिनॉमियल इन एक्स ऑफ डिग्री काय याची? डिग्री n आहे. n काय असते? डिग्री काय असते? हायेस्ट पॉवर ऑफ दॅट एक्सप्रेशन. ठीक आहे. मग इक्वेशन पॉलिनॉमियल इक्वेशन करण्यासाठी मला एक्सप्रेशनला जर का इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला इक्वेशन करण्यासाठी इक्वल्स टू साईन तर पाहिजे 100%. मग जर का मला या पॉलिनॉमियलला या पॉलिनॉमियलला इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मला द्यावं लागेल एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 0. म्हणजे हे जे पॉलिनॉमियल आहे याला पॉलिनॉमियल म्हटलं, त्याला मी काय केलं? इक्वेशनमध्ये कन्वर्ट केला. याला म्हणसाल तुम्ही पॉलिनॉमियल इक्वेशन. सो a0 प्लस a1x प्लस a2x² अप टू सो ऑन an x टू द पॉवर n इक्वल्स टू 0. याला म्हणतात पॉलिनॉमियल इक्वेशन ऑफ डिग्री n. ठीक आहे. याला म्हणतात पॉलिनॉमियल इक्वेशन. मग जर का मला याचे झिरोज काढायचे असेल, काय काढायचे असेल? झिरोज ऑफ पॉलिनॉमियल इक्वेशन. सपोज मी काय केलं? a बिलॉंग्स टू f फील्ड. जर का a एक फील्ड मधला आहे, लेट a बिलॉंग्स टू फील्ड, देन a इज 0 ऑफ f ऑफ x. काय म्हटलं मी? 0 ऑफ f ऑफ x. एला काय म्हटलं? 0 ऑफ f. केव्हा? इफ अँड ओनली इफ f ऑफ a इक्वल्स टू 0. काय? एला केव्हा 0 म्हणणार? जेव्हा तो फंक्शनल व्हॅल्यू जर का या पॉलिनॉमियलमध्ये पॉलिनॉमियल इक्वेशनमध्ये जर का मी तो पुट केला आणि इक्वल्स टू मला जर का 0 मिळाला तर त्याला म्हणणार मी 0 ऑफ पॉलिनॉमियल इक्वेशन. 0 ऑफ पॉलिनॉमियल. आता एक्झाम्पल घेतो. सपोज मी एफ ऑफ एक्स इक्वल्स टू x³ मायनस x²
प्लस 1. ओके, सो बघून घेते मला एकदा. -4 x स्क्वेअर -4. ठीक आहे, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर आणि -4. तर इथे चेक करायचं आहे मला की x = 2 हे 0 आहे की नाही आहे, 0 आहे की नाही. तर काय करणार मी, हा x = 2 डायरेक्ट व्हॅल्यू पुट करणार. सो f(2) = 2 क्यूब -2 स्क्वेअर -4. तर काय होणार, हा 2 क्यूब दॅट इज 8 -4. सो 8 मायनस 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 प्लस 4 + 4 8. सो = 0. सो f(2) = 0. म्हणून x = 2 इज 0 ऑफ x³ - x² -4. काय झालं, जेव्हा ते आपण फंक्शनमध्ये तो व्हॅल्यू पुट करतो आणि = मला 0 मिळते, तर त्याला म्हणतो आपण रूट ऑफ इक्वेशन, रूट ऑफ पॉलिनॉमियल. काय म्हणतो आपल्याला, 0 ऑफ पॉलिनॉमियल. आणि जर का तुम्हाला रूट जरी विचारलं की एखाद्या पॉलिनॉमियलचे तुम्ही मला रूट सांगा, तर 0 ऑफ पॉलिनॉमियललाच आपण रूट्स म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, रूट. तर 0 ऑफ पॉलिनॉमियल आणि रूट ऑफ पॉलिनॉमियल दे आर सेम. ठीक आहे. तर आपण एवढं इंट्रोडक्शनमध्ये आपण एवढं बघितलं. 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ होतो. बट कसं आहे, हा जो व्हिडिओ आहे, हा इंट्रोडक्शनचा जो व्हिडिओ आहे, हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का बरं, कारण की यामध्ये तुमचा जो जनरल आयडिया आहे या चॅप्टरच्या याच्यावर, ठीक आहे, तो तुमचा क्लिअर झाला पाहिजे. ठीक आहे. तर आपण सर्व काही बघितलेलं आहे की जसं की आपण फर्स्ट बघितलं की एक्सप्रेशन काय असते, इक्वेशन काय असते. ठीक आहे. 2 एक्सप्रेशनला आपण = जॉईन केलं ते इक्वेशन बनते. ठीक आहे. मग नंतर हे एक्सप्रेशनला काय म्हणतो आपण, पॉलिनॉमियल म्हणतो. मग याची डिग्री काय असते, डिग्री असते हायेस्ट पॉवर ऑफ दॅट एक्सप्रेशन. मग त्याच्यानंतर डिग्री नंतर आपण बघितलं कॉन्स्टंट पॉलिनॉमियल काय असते, डिग्रीच्या बेसिसवर आपण पॉलिनॉमियलचे डिफरंट टाइप्स टाकले. जर का डिग्री 1 असेल तर लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 असेल तर काय असेल, क्वाड्रॅटिक, डिग्री 3 असेल तर क्यूबिक, डिग्री 4 असेल तर बाय क्वाड्रॅटिक. त्याच्यानंतर आपण बघितलं कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे काय की सपोज f(x) = सपोज हा 8. ठीक आहे. मग हा कॉन्स्टंट झाला नाही का, हा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. का बरं, कारण की x⁻0 मी देऊ शकतो आणि कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची नेहमी डिग्री काय असते, 0 असते. काय असते, 0 असते. मग त्याच्यानंतर मग कॉन्स्टंट नंबर पॉलिनॉमियल बनते, काय बनते, कॉन्स्टंट नंबर पॉलिनॉमियल बनते. त्याला म्हणतात कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. त्याची डिग्री काय असते, 0 असते. मग बघितलं आपण मोनिक पॉलिनॉमियल म्हणजे लीडिंग कोएफिशियंट इज 1. म्हणजे हायेस्ट पॉवर असते त्या पॉलिनॉमियलची, त्याचा लीडिंग कोएफिशियंट काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघितलं आपण पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजे पॉलिनॉमियल एक्सप्रेशनला = 0 करून टाका, पॉलिनॉमियल इक्वेशन भेटून जाईल. सो इक्वेशनवरून आपण पाहिला